प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शांती संत शिरोमणी नामदेवराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे। संत शिरोमणी नामदेवराय या अभंगाद्वारे नमूद करतात की ज्याला दुःख घालवायचं असेल त्याने विटेवरच्या मालकाचं मुख बघा। पाहता श्रीमुख गोविंदाचे त्या भगवंताचं मुख बघितलं की दुःख जातं। ही त्या रूपातली ताकद आहे। ते पाहण्यासाठी अडचण नाही, ते पाहण्यासाठी नियमाची चौकट नाही, आणि असेल तर ते नियम साधे आहेत, एकदम साधे परवडणारे नियम आहेत। पंढरपुरातल्या मालकाच्या भेटी करता जर जायचं असेल असे काही अडचणीतले नियम नाही, ते एकदम साधे सरळ नियम आहेत। आमच्या अंतकरणातला भाव शुद्ध असावा, कोणाविषयी विरस्या नसावी, आपली पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माई समान मानायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, एखाद्या वारकऱ्याचं कीर्तन ऐकायचं आणि विटेवरच्या मालकाचं प्रसन्नपणाने मुख पाहायचं, त्याचं दर्शन घ्यायचं, दुःख निवारण होतं। मात्र पथ्य इतकं आहे, हे पथ्य सांभाळलं की त्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं। आहे कसा तर द्वापार युगातलं वर्णन केले। रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी। आता तो बघणं शक्य नाही आपल्याला। आता कसं पाहू शकतं त्याला? आता जर बघायचंच असेल तर तो विटेवर आहे, त्याला बघा। त्या काळातलं वर्णन आहे। अंगणात रांगायला लागलेला आहे, गोड बोलायला लागलाय, साधा आहे। नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भोललिया। हातामध्ये लोण्याचा गोळा आहे, लोणी कोमलतेचं प्रतीक आहे आणि चित्त हे कोमल असावं असतं। लोण्यासारखं मऊ निष्पाप ज्याचं चित्त आहे असा व्यक्ती त्याच्याकडे गेला की त्याचं दुःख जातंय। त्याचं मुख इतकं सुंदर आहे की त्याचं मुख बघत असताना गोपी सुद्धा भुलून गेल्या। गवळणी त्या तोंडा भुललिया, असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ। विठाला विठाला काय रूपात ताकद असेल महाराज। आळंदीतले मालक ज्ञानांचे राजे आहेत, ज्ञानियांचे किंवा ज्ञानाचा सागर आहे। साधकांचे मायबाप हे समाधीधन अलंकापूर निवासी माहुली महावैष्णव ज्ञानोबारायांचं एक मत पाहलं तर ज्ञानोबाराय स्वयं म्हणतात विश्वात सगळं काही पाहलं पण सुख फक्त ते पाहिल्याच्या नंतरच प्राप्त झालं। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। ते रूप बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त झालं, इतकी त्या रूपात ताकद आहे। तिथं आळंदीतल्या मालकांचं वाक्य, ज्ञानियांच्या राजांचं वाक्य, हे बुद्धिमाते विश्वात फार काही पाहलं पण सुख फक्त तिथंच मिळालं। सुख दोनच ठिकाणी सापडेल, एक देवाकडे सापडेल आणि एक संतांकडे सापडेल। बहुपायी संताच्या, कारण संत पण त्या अधिकाराची तुम्हाला सापडणं गरजेचे आहे। संतांचे कपडे घातलेले, संतांची वेशभूषा केलेली ही माणसं संत नसतात। संत होण्यासाठी एक आगळं वेगळं कार्ड प्राप्त करावं लागतं आणि ते कार्ड ज्यानं प्राप्त केलं तो संत होऊ शकतो। विठाला विठाला आणि त्या संतांकडे गेलं की दुःख निवृत्ती आहे, विटेवरच्या मालकांकडे गेलं की दुःख निवृत्ती आहे, भगवान बोरेश्वराकडे गेलं की दुःख निवृत्ती आहे। तुम्ही आम्ही सुखाची शर्ट घातलीत, तुम्ही आम्ही सुखाचा शर्ट घातलाय ना, आपल्याला वाटतंय सुख यायले, शर्ट काढा की दुःखाचाच गोळा आहे, आतून सगळं दुःख आहे। जगी सर्वायसा कोण सुखी आहे, विचारी मना तुची शोधोनी पाय। समर्थांचं वाक्य आहे की या विश्वात कोण सुखी आहे। एखाद्या राजाला वाटतं मी राजा झालो मी सुखी आहे, पण त्याला वाटतं आपल्यापेक्षा मोठं पद दुसऱ्याला आहे, ते पुन्हा दुःखी आहे। एखाद्याला मोठं पद भेटलं पण त्याला पुन्हा वाटते पुढच्या 5 वर्षाच्या नंतर मला हे भेटणच का, आता इतके मागे ते आपल्या राहतीलच का, याच्यातले किती बाजूला जातील, त्यालाही त्याच्या पद्धतीचं दुःख आहे।
राजा दुःखिया प्रजा दुःखिया, प्रजा सुद्धा दुःखी आहे, प्रत्येक जण दुःखी आहे, त्याला काही ना काही दुःख आहे. याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर पाहता श्रीमुख गोविंदाचे पुन्हा एकदा तुम्ही आशीर्वाद देत राहा. बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली ही गोडशी परंपरा भगवान बोरेश्वराचा विश्वनाथाचा महाशिवरात्रीचा पर्व काळातला उत्सव आहे. आणि या परम पावन उत्सवात याही वर्षी प्रसादाचं कीर्तन करण्याचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीकडे आला, ते माझं परम भाग्य आहे. भगवान बोरेश्वराच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो, दंडवत करतो, नतमस्तक होतो. या अधिष्ठानाचे सर्व आदरणीय हरिओम बाबा एक साधं व्यक्तिमत्व. मी रात्री बोलून गेलो, अत्यंत प्रांजळ. मला असं वाटतं यांचा स्वभाव पाहिल्याच्या नंतर आमचे नवसरलेले महाराज यायला येड पण म्हणत असतील, कारण जरा जुरा टेकीतले. आता जिच्या गळ्यात जास्त दागिने आहेत का ती कमी दागिनेवालीला हळदी कुंकू देत नसती. हा तिच्या मनाचा शहाणपणा आहे का मूर्खपणा आहे तिची तिला माहिती आहे, पण माझ्या मतानं ती मूर्ख आहे. कारण पुढचीच्या गळ्यात दागिने जास्त असले तरी बी काय तुला काही एकदानी काढून देणार नाही, आणि नसले तरी तू हे उपसून घेणार नाही. सौभाग्यवती स्त्रीनं जिच्या कपाळावर कुंकू आहे तिला हळद कुंकू देत जावा, हा तिचा धर्म आहे. पण आपल्याकडे तसं नसतं. जिच्या गळ्यात जास्त दागिने तिला संक्रांतीच्या दिवशी आधी वाण देणार, तिला मोठं वाण देणार, गुळाचं ढेकूळ तरी देईन, चांदीचं भगवतील देईन, आणि गरीबाच्या बाईला चहा गाळायची चाळणी देईल, नाही तर शॅम्पूची पुडी देईन. होंडी होशील होंडी, केस राहणार नाही तुझ्या डोक्याला, केस केस. मग जसा हा तुमच्याकडे भाव आहे तसा आपल्या माणसात सुद्धा भाव आहे ना. धनवंता लागी सर्व मान्यता आहे, जे असू द्या ना, आसन धनवंताला मान्यता. आपण मालकांच्या अभंगाला तडा जाऊ द्यायचा नाही, पण पैशावाला एक माणूस भेटला आणि ते म्हणला मी 13 लाखाला गादी विकत घेतली. गादी विकत संपत बाप्पा, 13 लाखाची गादी झोपायला. आता 13 लाख रुपयाची गादी म्हणल्यावर ती कशी असेल काय असेल, पण मला काय असं मोठाडपण वाटलं नाही. त्याला वाटलं असेल बाळू महाराज जरा असं म्हणतील, बापरे 13 लाखाची, मी कशाला म्हणू. मी रावणाला ओव्हरटेक केलेले लोक महाराष्ट्रात पाहिले, तुला चोंबळायला माझ्या गोळ्या थोड्यात संपल्यात. मी असे लय पाहिलेत ना, लय पाहिले. वाहवालेले पाहिले, वरी गेलेले पाहिले, थुत्र मातीत घातलेले पाहिले, खालून जळालेले पाहिले, वरून जळालेले पाहिले, वरून कपडे चांगलेत आतून टेंबा लागलेले पाहिलेत. त्याच्यामुळे मी काय असं मोजीत नाही ना, आणि मला काय अशी गरज बी नाही काही कुटाण्याची. 13 लाख रुपयाची गादी. म्हणलं वा वा, झोप मस्त येत असेल. बायको म्हणली काय नाही येत, पसाभर गोळ्या खाते तर मग झोपत येत. मग काय करायची 13 लाखाची गादी अंगावर घेऊन घासलेट टाकून फुकून घे, काय करतो त्या 13 गादीची. अरे आम्ही कितीतरी चांगले आहेत, ज्या दिवशी कीर्तन नाही त्या दिवशी बटन दाबितो, पाणी देतो, थकलो तिथंच दांडाला पोत उशाला काळ्या मातीत झोपत होत, गर 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 झोप लागती. आणि काय करायची तू ही 13 लाखाची गादी, गोळ्या खाल्ले शोतूल झोप येत नाही, तू का सुखी आहेस का. काय नसते महाराज, सुख मानायचं असते, सुख मानायचे सुख. एकानं सांगितलं माझ्याकडे 500 कोटी रुपये आहेत, मग तू चांदीच्या भाकरी आणि सोन्याचं पिठलं खातो का. नाही, तुलाही गहू ज्वारीच्या बाजरीच्याच भाकरी खाच्यान सुमळ्या. मग आमच्यातून तू काय फरक आहे. उलटा आम्ही जास्त साखर पाड्याला चहाही घट घट पिऊ. आम्ही पोहे खाऊ, तुरीचं वरण खाऊ. हे तुला वरण म्हणलं की तू या पोटात स्टो पेटतून, पोहे म्हणलं की तू या पोटात बॉम्ब पेटतू, इतकी तुला ऍसिडिटी आहे. आणि साखरेचा चहा आणि गुळाचा चहा प्याला की तू येते इंडिकेटरच लागते, तू लगेच जालना पाहावं लागतं. चलो जालना हॉस्पिटल, तिथं आहेतच आमचे उशेच आहे. मग तू साखर तपासायला. मला सांगा, एवढे मोठे पैसे असून तुला पदार्थ खाण्यासाठी लाल लाईट लागलेला आहे. अरे आम्ही कोणतं खान, काही खान, कुठं झोपा, काही नाही आम्हाला. याला सुख म्हणायचं, याला सुख म्हणायचं. पैसे लय असले म्हणजे लय सुखी आहे का. अद्याप नाही, अद्याप नाही. चला, प्रत्येक जण दुःखी आहे. पैशानं सुख नाही, पदानं सुख नाही, एखाद्या मानानं सुख नाही, सन्मानानं सुख नाही. सुख असल ते फक्त संतांकडे देवाकडे. आपल्याकडे सुखाचा बाजारच नाही. आणि असला सुखाचा बाजार तर तो बाजार आहे. हो, ते तुमचा बाजार करील. तुमच्याकडे सुख कसं भेटेल, ते विकत घ्यायची वस्तू नाही.
काय माणसं देखाव्याला मानते, काय ते महाराज आहेत बापा, त्याला 1 कोटीची गाडी आहे. आणि महाराज मोठ्या गाडीत आला म्हणजे विद्वान असतो का? मी तुम्हाला गाडीचं सांगितलं ना काल, मै जिरवायला आलत एक जण. हा, त्याला म्हणलं त्याची जिरव, त्याची मै काय जिरवतो. रात्री सांगितलं का नाही तुम्हाला, गाडीवर काही नसतं राजू. कोणाला गाड्या बसायला आहेत, कोणाला बी गाड्या बसायला आहेत. हो, गाडीवर महाराज नाही, पैशावर महाराज नाही, महाराज हे आचरणावर. आय थोरपण भजन प्रमाण काय थोरपण ताळावे, काय थोरपण ताळावे, तुका भजन प्रमाण काय थोरपण ताळावे, काय थोरपण. इथं सात्विकपणाला किंमत आहे, आचरणाला किंमत आहे, थोरपणाला किंमत नाही. मी रात्री बोलून गेलो, मी बोलत गोड असेल, पण माझी पण एक अर्धी चूक होत असेल, ती या महात्म्याची होत नसेल. मी स्पष्ट वक्ताय, स्पष्ट वक्ताय, स्पष्ट वक्ताय. कारण सांगू का काय चूक होत असेल? मी एखाद्याचा, मी कोणाच्याही पाया पडणार नाहीच आणि पडणारही नाही. रगिले मी. ते म्हणला मी गाथा पाठ केला, मी तुया पडणारच नाही. तू गाथ्यासारखा वागतो का तर तुया पडणार. ते म्हणे मी ज्ञानेश्वरी पाठ केली, तू ज्ञानेश्वरीतल्या ओळीसारखं वागतो का तरच मी तुया पाया पडणार. पण हा महात्मा तो पण विचार करणार नाही. म्हणून मी या लोकांचं ऐकतोय. मला बरी वाटते त्या अशी माणसं. फारशा VIP लोक आहेत, मला असं बुध मारल्यासारखं होतंय. या नाना या. विठाला 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 साध्या विचाराची व्यक्ती, अत्यंत गोडस व्यक्तिमत्व आदरणीय हरिओम बाबा. पुनश्च एकदा अशा सात्विक तात्विक सदाचारी वारकऱ्याच्या चरणी प्रणाम करतो आणि माझ्या वाणीवर अभंगावर येतो. रात्रीप्रमाणे आजही आदरणीय मुंबरे नाना आलेले. नाना तुम्हाला पुनश्च धन्यवाद. ते कोण पेटून दिले ते तिकडचे वाटते. असू द्या असू द्या. हो मी हवं नाही, मला वाटलं पंतराळ्याच पेटून दिले. त्याला एखाद्यानं काढीन जरसं का असं ठीच करा, म्हणजे जाळ लागतो त्याचा. तुम्ही बसा बाबा, ठीच करा तिथं. एखाद्याने ते हवन कुंड आहे ना, असं काडीनं थोडंसं ठीच करा, म्हणजे ते नारळ पेटतील. आजची प्रसादाचं महाशिवरात्रीच्या पर्व काळाचा पारण्याचा आजचा प्रसाद आहे. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली श्रोते जनार्दन, भगवान बोरेश्वराची साधक मंडळी, माझ्या विश्वनाथाची साधक मंडळी, तुम्हा सर्व भक्तगणांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. पुन्हा एकदा काल जाता जाता बोलता बोलता राहिलो. नाना राग येऊ देऊ नका. एखाद्या वेळेस तुम्ही मला मानतान आणि एखाद्या वेळेस मला काही देतान, पण मला तुमच्यासारखे महाराष्ट्रात हजारो आहेत. त्याच्यामुळे मी तुमच्यापासून बाजूला गेल्यावर तुम्हाला मानील का याची शंकाही मनात आणू नका.
पण अशी माणसं तुम्हाला कायमस्वरूपी मानतात इतकं मात्र लक्षात ठेवा. कारण काय होतं माहितीये का, तुम्ही आम्हाला दही आणि भात खाऊ घातला आणि अजून पलीकडच्या तालुक्यातल्यानं तू पण भात खाऊ घातला की तुमचा दही भात वड्याला गेला. मान्य करावं लागेल का नाही? कोणावर घेण्यापेक्षा आपल्यावर घ्यायचं. पण समजून घ्या, मी तुमचं सांगायलो, हे बी ध्यानात ठेवा. माय काय गोळ्या संपल्या नाही इतकं येडेवानी करायला. मी माणूस वारकरी, इतकं उर फाटून घ्याला मी काय तुफाने बैले का? पण नाना कधी कधी नवसरलेल्या लोकात हे गुन्हा असू शकतात. लोकमान्य लोकात ही व्यक्ती लोकमान्य नसेल पण देवमान्य असेल. साध्या विचाराची व्यक्ती कधी कधी तुम्हालाही सांगतो, आमच्यासाठी थांब जाऊ नका, पण 5 मिनिटाकरता अशा वारकऱ्यांकरता जर थांबले तर बोरेश्वरचं सुद्धा तुम्हाला कृपा करील तुमच्यावर. पुनश्च एकदा बोरेश्वराच्या चरणी दंडवत करतो. प्रकाश महाराज आहेत, एक सोबती तुमच्या वयाचं पाहिजे. आता पाले मामा वय झाले, आता वय झाले, घाशी तर म्हातार. पण ते कसं असतं, आता ते जर शिशितुडे आले आणि बीबीवाले ढेर पेरायचं राहिलं अर्धा एकर. आता ते लवाजमा सगळा तिपणीचा घरी आणला, पण म्हाताऱ्याला कुठं राहतं. म्हाताऱ्यानं आंबाड्या फेकल्या, आंबाड्या फेकल्यान मग फासाठी केली. आता पोरायला रागच आला, मग म्हाताऱ्यानंच कापल्या बी बडील्या बी. आता ते आलात ना ताण, मग ते फासाटीनं यानं त्यानं इतकं काय मिळ नसतं बसत ना. आता रेटी तर म्हातारं काय करणं, तर वय झालंय. त्याला गंज वाटत असेल मी प्रकाश बुवा सारखा हो, पण आता कसं होता येईल, आता तुम्ही पुढे गेले ना, ते आता नसते. विठाला विठाला साऊंडवाले पण चांगले आहेत राजू, तुम्हाला पण धन्यवाद. दुःखाची निवृत्ती. भारत त्या रूपात एवढी मोठी ताकद आहे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. कितीतरी माझ्या ज्ञानोबा राहायचे, माझ्या तुकोबा राहायचे, माझ्या नामदेव राहायचे, माझ्या नाथबाबांचे, माझ्या सावताबाबांचे, माझ्या शेना महाराजांचे, माझ्या रविदासांचे, मीराबाई, जनाबाई, सखुबाईंचे, निवृत्तीनाथांचे, सोपानदेवांचे, मुक्ताई साहेबांचे कितीतरी पुरावे भगवंताच्या मुखाच्या बाबतीत तुम्हाला पाहायला भेटतील, ऐकायला भेटतील. काय रूपात ताकद आहे त्या. संक्रांतीचा सण आहे. आणि त्या पवित्र सौभाग्यवती स्त्रीला संक्रांतीचा सण म्हणजे अनन्यसाधारण महत्व आहे. कारण जिच्या कपाळावर कुंकू आहे तिच्यासाठी संक्रांत ही देवापेक्षा श्रेष्ठ. कारण सौभाग्यवती आहे ना, तिचं कपाळ, तिचं वैभव. कारण कपाळावर जोपर्यंत कुंकू आहे का माझ्या माईनं, तोपर्यंत 14 मान असते तिला, 14. आणि ज्या दिवशी कपाळावरचं कुंकू जातं नानाश्री, त्या दिवशी एका सेकंदात 14 मान मातीत जाते. 14 मान. मुलाचं लग्न झालं, एकुलता एक मुलगा, वडील वारले. एकुलता एक मुलगा, वडील वारले. वडील वारल्याच्या नंतर मुलाचं लग्न झालं. जावा भावा कोणी नव्हत्या, एकटंच घर होतं. आणि नवरी घेऊन आल्याच्या नंतर एक छोटंसं लक्ष्मीपूजन असतं. सत्यनारायण वेगळा. आणि त्या लक्ष्मीपूजनाच्या कुठं कुठं 4-5 त्या 5-7 चपात्या करीत असतात. महाराज ती माय आहे. पण त्या माईनं शेजारणीला आमंत्रित केलं. ती खरं तर भावकीची पण नव्हती. आणि तिला सांगितलं, बाई माझ्या मुलाचं लक्ष्मीपूजन आहे लग्नातलं, आणि त्याच्या 5-7 चपात्या तुला टाकावं लागतात. मग बाई मी तुमच्या भावकीची नाही, तुमची आमचं तुमचं सोयरेचं नातं नाही, काय नाही, तुम्ही मला कसं आमंत्रित केलं? बाई तू फक्त हिंदूची आहेस आणि तुझ्या कपाळावर कुंकू आहे म्हणून ह्या 7 चपात्या तुला करता येतात. मी माय जरी असेल पण विधवा आहे.
काय शिस्त, काय मर्यादा लावून दिली महाराज आपल्या संस्कृतीमध्ये, काय नाविन्य. माझ्या माईंनो, कपाळाच्या मालकाला जप जा, भगवान बोरेश्वरापेक्षा जास्त जप जा. कारण तो कसाही असू द्या, एखाद्या वेळेस एखाद्या बाईला तिच्या इतका नवरा हुशार भेटला नसेल, नाही भेटू दे, पण तो आहे तोपर्यंत तुला 14 मान आहेत. नाना, तो ज्या दिवशी जातो का त्याची 14ची 14 मान संपत्तीत. बाहेर काढ्याबरोबर चार लोकांनी शर्ट काढावा आणि चौघांनी खांद्यावर घ्यावा आणि गाडगं हातात घेतल्याबरोबर कोणीतरी एक स्त्री येते आणि पदराच्या कोपऱ्यानं तिचं कपाळ पांढरं करून जाते. पहिला मान. आणि मशानातून पेटून यायच्या अगोदर लिंबाचा डाखळा घेऊन माणसं येतात ना, त्यावेळेला 2 मान संपतेत, पायातले जोडवे आणि गळ्यातलं मंगळसूत्र. 14 पैकी 3 मान तासाभराच्या अंतरातच जिकडं तिकडं. सामान्य ताकद नाही माझ्या माईनं तुमच्या कुंखात. फार मोठं वैभव आहे, खूप मोठं वैभव, खूप मोठं वैभव आहे. 1000 एकर जरी जमीन असेल आणि कपाळावरती कुंकू नसेल तर संक्रांतीच्या दिवशी त्या माझ्या माईला नाही जाता येणार. हो, नाही जाता येणार. रोज सकाळी जोगवा मागून खात असेल, बोरेश्वराची वारी मागून खात असेल, पीठ मागून भाकरी खात असेल, पण कपाळावर कुंकू असेल तर सौभाग्याचं वाण तिला देता येते. इतका प्रभाव तुमचा आहे माझ्या माईंनो. म्हणून जप जा मालकाला. संग्राम 2 दिवसावर आली. बाईनं आपल्या मालकाला विचारलं, रूपाची ताकद किती आहे त्या पंढरीतल्या मालकाची. म्हण बघ जा त्या मालकाला. एखाद्या एकादशीला, महिन्याच्या शिवरात्रीला, आठवड्याच्या सोमवारी कधी कधी या मालकाला बघायला येत जा वेळ भेटल्याच्या नंतर. असल सोमवार तर घरून डब्बा बांधायचा, त्याचं दर्शन घ्यायचं, इथंच या झाडाखाली बसून सोमवार सोडायचा. वेळ असेल तर एक आगळा वेगळा आनंद प्राप्त होईल. आपल्याला काम नाही, शेजारणीला काम नाही, दोघी एकमेक एकत्र बसल्या, तंबाखूला चुना लावला, याचे त्याचे कपडे धुत बसल्या, घरचा निरमा आणि दुसऱ्याचं धुणं धुत बसल्या. तुही सून अशीच, त्याची सून तशीच, त्याचं पोरगा असंच, त्याला इतक्यात तुरी झाल्या, त्याचा तितकाच कापूसन, त्याला इतकंच देणं. कशाला टेंबा घेऊन बसली? डोसक्यावरला मंडप पेटला, तू ह्याचा अंगावर इस्तू पडेल, कशाला लोकांची धुणी धुती? त्याच्यापेक्षा जर काम नसेल आणि वेळ असेल तर इथं याचं दूध बसा. या मंदिरातल्या मालकाचं धुणं दूध बसा. ते तुमचं जीवन उज्ज्वल करून टाकील, अख्खं जीवन तुमचं पवित्र करून टाकील. कशाला भरक्याच्या हाताला, अंगाला हात लावता? जे सगळ्या अंगानं भरून माखून गेलेत, नका यांच्या सानिध्यात राहू. बघा, बुद्धिजीवी माणसं वेळ देत नाहीत ना कोणाला. ते त्यांच्या कामात वेळ देणार आणि रिकाम्या वेळात ते बिलकुल नालायकाला वेळ देत नसतात. बुद्धिजीवी माणसं सांगतोय. तुमचं नाही, हा नाही, तुमचं वेगळं असतंय. तुम्हाला चांगल्यापेक्षा नालायकाला जास्त टाइम द्यावा लागतो. कारण चांगले म्हणतील नानाला गडबड होती म्हणून राम राम नसन घातला, पण भंगिऱ्या म्हणतो नाना आता आम्हाला राम रामच घालीन, दाखवतो पुढच्या पंचवार्षिकला. तुमचं राजकारणातल्याच वेगळं असतं बाबा. तुम्हाला सगळं भरक्यायचंच भेव तुम्हाला, कारण त्याची लाईनच जात नाही ना. ते कव्हा बोंबलते त्याचा मेळच नाही. पण बाकीच्या क्षेत्रात जर पाहतलं झालं तर बुद्धिजीवी माणसं वेळ देणार नाहीत. द्याला तर ती चांगल्याला देतील. मग आपल्याला चांगला कुठं भेटल? आपण तितके पुण्यवान आहेत का आपल्याला चांगला भेटायला? चांगला मंदिरात आहे. श्रद्धेनं त्याच्या पिंडीला प्रणाम करा आणि बसा त्याच्या सानिध्यात. 10-5 मिनिटं वेळ भेटला तर भलं करील तो.
बाईनं मालकाला विचारलं, धनी स्वामी मालक, संक्रांतीचा पर्व काळ किती वेळ आहे? सकाळचे 4:30 ते दुपारचे 2:30. इतक्या वेळात कधीही वाण द्यायचं. पर्व काळ असतो, पर्व काळ सांगत असते तुम्हाला आमचे लोक. या वर्षीची संक्रांत घोड्यावर बसलेली बर का, पूर्वेकडून उत्तरेकडे चालली बर का. तिचं तोंड इकडं आहे बर का, तिनं आमक्या रंगाचं पातळ घातलेलं आहे बर का, औंदा धनस्थानी बर का, राशीस्थानी आहे बर का, असं चलत असत. तो एक पर्व काळ आहे, पर्व काळ आहे. सकाळचे 4:30 तर दुपारच्या 2:30 वाजेपर्यंत संक्रांतीचा पर्व काळ आहे असं मालकानं सांगितलं. भोगीचा दिवस उजाडला आणि भोगीच्या दिवशी आपल्याकडे बाजरीच्या तिळ लावलेल्या भाकरी, वांगे, गाजर, हिरव्या हरभरे, हिरवा वटाणा, बोर, बिब्याची फुलं, ऊसाची चिवटी, पेरू आणि मसाल्याची भाजी असते. त्यातली त्यात जुन्या काळातल्या म्हातारीनं करावा, पाट्यावर वाटलेला मसाला. हे पुढ्याच्या मसाल्याचे काय असतं, काय काय मिक्सर वारल्या गुरगुर 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 गुरगुर, जुनं 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 काय ती भाजी भोगीची. पण या घरी कपाळाला लावायला तीळ नाही, तर भाकरीला कुठून? एखाद्यानं सांगितलं बाजरी जर दाढाखाली धरली तर दुखती दाढ राहती, तर एक बाजरीचा दाना दाताखाली धरायला नाही. भाकरी कसली आली, तिळ कसले आलेत? महाराज वांग चित्रात पाहिलं नाही ना, चित्रात वांग कसली भोगी आली. गाडग्याच्या पिठात पाणी टाकलं, त्या पिठाच्या गाडग्यात पाणी टाकलं, पांढरं पीठ लागलेलं होतं ना त्याला, त्याच्यात एक मिठाचा खडा टाकला आणि गुंडीभर पाणी टाकून गाडगं हालिलं आणि ते गाडगं गरम करून ते पाणी उकळून पांढरं पांढरं पाणी पिऊन टाकलं. इतकी परिस्थिती नाजूक. दुसऱ्या दिवशी संक्रांत. भोगीच्या दिवशी रात्रभर तुळशीपाशी भजन करीत बसली ती बाई. रात्रभर रात्रभर पोटातच काय नाही, कसली झोप येणार, कसली झोप येणार. मागच्यांचा थोडासा विचार करी जा, जीनच्या पॅन्टीवाले होत. काही नाही, तुम्हाला किती वेदांत, किती शास्त्र, किती पुराण काही सांगितलं तर काय नाही, तुमच्या डोक्याच्या वरून जाते ते. सोपा परमार्थ आहे. घरच्यांचा मागच्यांचा विचार करा. माझ्या डोळ्याने एक बाई पाहिली, 4 आण्याचे शेंगदाणे आणले, 4 आण्याचे शेंगदाणे. एकादशीचा दिवस होता. तूर कापायचं होतं काम आणि मी बैलगाडी घेऊन गेलो. रोजानं मला 14 रुपये रोज बोरेश्वराच्या सानिध्यात सांगायलो. तुम्ही मानणार बी नाहीत, नका मानू, काय मला काय त्याच्याशी घेणं देणं का. 14 रुपये रोजानं बैलगाडी हाणायला गेलो. 5-6 बायका शेवटचा सर्व्याचा कापूस येचित होत्या, आपण त्याला फरदड म्हणतो, आणि 3 बायका तूर कापायला होत्या. त्याच्यातल्या एका बाईला एकादश होती. आजही तुम्हाला सांगतो, बाकीचे उपास धरणाऱ्या बायका जास्त सापडतील, एकादशीवाल्या मोजक्या येतात. आज बी कीर्तनायला दम नाही, भागवतायला दम नाही, तरी पण एकादशीकडे जास्त कमी प्रेम यांचं. खडा मंगळवार धरत्यान, खडा मंगळवार. आमची इथे एक बाई आली पौष महिन्यामध्ये आमच्या पोरायच्या माईला हळदी कुंकाला सांगायला. पोरायची माय म्हणजे माझी बायको. म्हणे बाई आमच्याकडे उद्याला हळदी कुंकू या तुम्ही. तर मी म्हणलं त्या बाईला चहा दूध कॉफी आग्रह केल्यावर तिनं दूध पिलं, पण उभ्यानंच पिलं. माया देखता खाली बसलीत नाही. मला थोडंसं वेगळंच वाटलं, अवघड काम आहे म्हणलं. बाईनं उभ्यानं दूध पिलं. काल दुपारचं कीर्तन
सोपनराव बिडवेच्या तिथलं कीर्तन झालं संपत बाप्पा, आणि मी त्या शाळेचं बांधकाम पाहायला मला काकांनी नेलं. तर नाना त्या बांधकामावरच्या विटा आणि सिमेंटचं टोपलं देणाऱ्या बाईला कपाळाच्या पुढं टीचभर पदर होता. ती एखादी वस्तू पाहायची ना तर असं पुढं हातानं पदर करायची. गरीबाची बाई, गरीबाची, ती राजस्थानची होती. कपाळाच्या पुढं टीचभर. काल दुपारचा प्रसंग आहे. आणि आपल्या कोट्या दिवसाची बाई शेतकऱ्यानं खांद्यावर आसूड सोडल्यावर आणि पदर सोडून चलती. काय हा कीर्तनाचा पुरुषार्थ आहे? हा भागवताचा प्राप्त झालेला पुरुषार्थ आहे तुम्हाला? हे रामायण ऐकून प्राप्त केलेला पुरुषार्थ आहे? हे शिवपुराण ऐकून केलेला पुरुषार्थ आहे? नाही. तुम्हाला गुण आला तर आपला रामायण शिवपुराण भागवताचा परिणाम झाला असं समजायचं. उलट उलट मी बोंबलाय लागलोय. दरवर्षी 4-2 बाऱ्या बोंबलतोय कीर्तनात, भागवतात. बाईनी नाचलं नाही पाहिजे भागवतात, बाईनी नाचलं नाही पाहिजे रामायणात, बाईनी नाचलं नाही पाहिजे शिवपुराणात. तुम्ही म्हणताल मेला आम्हाला का बंधन करतो? तुम्ही हरिपाठ उभ्यानं करा, पावल्या खेळा, पण तुम्ही तुमच्याच पाहिजे. मग तुम्ही आमच्यात घुसलात नाही, आम्ही तुमच्यात घुसलं की त्याचा परिणाम सांगू का तुम्हाला? बा खिरीतला चमचा जर कढीत गेला ना तर धकन. कढीत गुळ टाकते माणूस, धकन. पण भागवत बुवा कढीतला चमचा जर खिरीत गेला ना सारं इचकून जात. म्हणून चमच्याने आपोआपला दर्जा सांभाळला पाहिजे. कढीतल्यानं कढीत राहावा आणि खिरीतल्यानं खिरीत राहावा. म्हणणार नाही तुम्हाला भजन करू नका, प्रचंड भजन करा, गाथा पाठ करा, ज्ञानेश्वरी पाठ करा, पण तुम्ही तुमच्या वैभवात करा, वैभवात करा, वैभवात करा. नका पदन्यास करू नका माझ्या माईंनो, नका करू. कालच्या 19 तारखेला ज्या राजाचा जन्म झाला त्यांनी तुम्हाला नाचवणाऱ्यांचा चौरंग केला माझ्या माईंनो. त्यांचे हातपाय तोडे त्या राजाने. काय पवित्र राजा जन्माला या देशाला, छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्या राज्यात नकोय एका गरीबाची बाई, बांधकामावर विटा उचलणारी, सिमेंटचं टोपलं देणारी बाई एक ठराविक आकाराचा पदर घेते. आपण एवढे प्रचंड श्रीमंत असताना आपल्याला खिळा ठोकायची वेळ आली पदर अडकवायला. खिळा ठोकायची वेळ आली पदर अडकवायला. नकोय नकोय. हा पुरुषार्थ नाही आपला, अधोगतीचं लक्षण आहे. चला एक जण म्हणला या अधोगतीचं लक्षण कसं? कारण सांगतो. महाराजा भारत देशातल्या स्त्रीची चप्पल, मी येतो बरं का पुन्हा जाग्यावर, काही ताण घेऊ नका. तुम्हाला वाटलं असेल बाजूला गेलं, मी एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो, असं काही समजू नका. कारण माझ्या गोळ्या थोड्या संपल्या. गोळ्या चालू आहेत कमरेच्या, याच्या चालूच नाहीत ना. याच्या ज्या दिवशी चालू होतील त्या दिवशी मी घरी बसल. मी कशाला कीर्तन करू? या पवित्र भारत देशातल्या स्त्रीची चप्पल म्हणजे विद्युलता आहे, आकाशातली चप्पल आहे, विजे विजे विजे. तुमच्याकडे पाहत असताना बड्या बड्यांची दृष्टी तुमच्या तेजानं त्याची दृष्टी आंधळी होऊ शकते. पण ज्या दिवशी तुमच्यातली एक श्रीमंताची स्त्री नवरदेवाच्या पुढे वरातीत नृत्य करते, त्यावेळेला एखाद्यानं लग्न केलं नसेल ना तर त्याला सुद्धा वाटतंय आपण संसारात पडाव काय. आणि सगळ्यात पैशावाल्यांनी भ्रष्ट करून टाकलं. शेवंती निघल्यावर बायका नाचत नव्हत्या हो. माझ्या लहानपणी फक्त ज्याला मिशी नाही नाना ते नाचत होते. नंतर इतका कहर झाला ज्याच्या दाब नावानी मिश्या तो नवरदेवाच्या पुढे नाचायला. आणि ज्या नवरदेवाच्या पुढे नाचला 2-3 महिन्याला त्या नवरदेवानं नवरी सोडून दिली.
किती अपमान आहे ह्या बाजाराचा, किती अपमान आहे. बरं जाऊ द्या. तारुण्यामध्ये आज मोठ्या मोठ्या शहरामध्ये फिरत असताना, कुठं कीर्तनाच्या निमित्तानं जात असताना प्रचंड श्रीमंताच्या बायका नवरदेवाच्या पुढे नाचतात नाना. काय वाटत असेल हो, पापी लोकांची दृष्टी त्यांच्याकडे बघत असताना काय वाटत असेल. पुन्हा एकदा सांगतो, तुमची चप्पल म्हणजे आकाशातली विजुदात आहे, विजे विजे चप्पल आहे. पण ज्या वेळेला तुम्ही मर्यादा सोडता त्यावेळेला प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे पापात्मक दृष्टीने असतो, हे किती पण लक्षात ठेवा. ऐका गिरगावच्या बाळ्याचं, मी तुम्हाला पारतंत्र्यात राहा म्हणत नाही, स्वातंत्र्यात जगा. फक्त आचरणाच्या बाबतीत तुमची चौकट खराब होऊ देऊ नका, तुमचं कवर खराब होऊ देऊ नका, इतकं मात्र सांगा. साधी वायू एकीला एकादश होती, फक्त इथपर्यंत आलतो ना. 4 आण्याचे शेंगदाणे आणलेले होते, 4 आण्याचे. 1 छटाकभर शेंगदाणे होते त्यावेळेला, 4 आणे छटाक. फार जुना दिवस आहे. योगायोगानं पलीकडच्या शेतात त्या बाईची सून काम करीत होती आणि नातवाला घेऊन ती तिथं दुपारच्या जेवणा करता आली. आजीनं छटाकभर शेंगदाणे काढल्याबरोबर अर्धी छटाक शेंगदाणे नातवानं खाल्ले. आजी नाही म्हणली नाही. नारदांच्या गादीवर बसून बोरेश्वराच्या सानिध्यात बोलतोय नाना, तिनं दुपारची तूर पोटाला कपडा बांधून कापली. दुपारची तूर 2च्या नंतर तिनं पोटाला एक धुडकं बांधलं पिळा करून, पोट आवळलं आणि मग तूर कापली. कारण तिला भूक लागलेली होती. अर्धी छटाक शेंगदाण्यात दिवसभर तूर कापायची. ज्यांच्या पॅन्टीवाल्यांनो, त्या माईकडे बघा, त्या आजीकडे बघा, त्या बापाकडे बघा, त्या आजोबाकडे बघा, त्या पंजोबाकडे बघा. यांनी या परिस्थितीत दिवस काढून आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवल्यात. नका कीर्तनकाराच्या पाया पडू, पण त्यांच्या पडा. ते तुमच्यासाठी देव आहेत, ते तुमच्यासाठी बोरेश्वर आहेत, ते तुमच्यासाठी पांडुरंग आहेत. काय देईल तुम्हाला कीर्तनकार? एक जणाचं मी मोबाईलवर ऐकलं, आमच्या ड्रायव्हरच्या मोबाईलवर. म्हणला मी अमख्या जातीतला कीर्तनकार आहे, मी अमख्या जातीतला कीर्तनकार आहे. म्हणलं तू स्टँडर्ड भिकारी आहेस, तुला इतका जातीचा गर्व आहे तर घरी बसणं पप्याच्या माईपाशी, कशाला भिकार चोट बाहेर फिरायला? लाज वाटायला पाहिजे तुला सांगायला की मी अमख्या जातीचा आहे, मी असा दर्जेदार आहे. कोणी कोण दर्जा निघला तू? रोज 2 गावचं खातू भिकार चोट. बाळू महाराजानं शहाणपणात त्या दिवशी बोलावं हरिओम बाबा, की त्यानं घर सोडून घर. आज बोरेश्वर संस्थानचं खाला की संध्याकाळी दुसऱ्याच गावचं खाला, की उद्या तर 3ऱ्याच गावचं, उद्या संध्याकाळी 4थ्याच गावचं. आणि त्यांना सांगावं, अरे भिकार चोटेस तू इतकं कशाला गर्वानं बोलतो? मी रात्री सांगितलं, संप्रदायात गाडी घोडी जात पैसे आदला प्रॉपर्टी ही नाही, इथं आचरणाचं कार्ड पाहिजे. त्यानं बघ करायचंय. असे तर लय वाहवले, मोठे मोठे गेले वाहतन, झिंजुन घुसले गावात. हे नको सांगू दिवाळ्या. बघा, रात्रभर भजन केलं बाईनं, इथपर्यंत आलतो ना. तुळशीपाशी भजन केलं, दुःखाची निवृत्ती सांगतोय. फारसे काले ऐकले तुम्ही. गिरगावकराचा जरा यागळा ऐकायचा. वासरं सोडे, वघारं सोडे, रूपकाची भाषा आहे, अलंकाराची भाषा आहे. अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण मागच्या अवतारात जास्त होतं, पुढे कमी होतं. वेणीची दाढीची गाठ बांधली, ज्ञात आहे सगळ्यांना, प्रत्येक जण सांगत आलाय, त्याबद्दल काही दुमत नाही. कधी कधी हेही ऐकण्याचा प्रयत्न करा.
सकाळी 3:30 वाजता समुद्र स्नान केलं. येताना पाणी आणलं. शालिमार पाषाणाची द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती, त्या मूर्तीला स्नान घातलं. पदरानं मूर्ती पुसली, मंजूळ समर्पित केली. बाहेर आली. तुळशीला एक खण ठेवला. सासूबाईचा एक खण तुळशीपाशी ठेवला. स्वतःचा खण तुळशीला ठेवला. सासू सुवासिन गेलती आणि मंदिरात गेल्या आणि वाण दिलं. 4:30 पावणे 5ला वाण दिलं. अंधारात एकटीच घरी आली. उजळड्याच्या नंतर मुलांनी सांगितलं, आई आज संक्रांत आहे, तुला कधी जायचं वाण द्यायला? बाबा मी सकाळी 4:30 पावणे 5ला वाण देऊन आले. बर. बायका पुढे सरकाव माझ्या माईनं, उन्हात बसायला त्या उन्हात. हो इनेकरी माग सरका ना अशी ह्या लाईनला सरका, अशी सरका. ए इकडे पुढे जागा आहे. ए महिला मंडळ पुढे जागा आहे. सरका ना, मोठी माय सरका पुढे पुढे. सरका सरका. मी का तुम्हाला जाताना नारळ तोडत मागणार आहे? सरका पुढे सरका. या या ना या. योग असा आला, आई तू अंधारात वाण देऊन का आली ग? बाळा आले लवकर, आटपलं. सकाळी लवकर जाग आली. मुलानं सांगितलं, आई जाग नाही आली, तू रात्री झोपलीच नव्हतीस रात्री. बाळा भजन करीत बसले तुळशी वृंदावनापाशी. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. योग असा आला. मुलांनी वारंवार विचारलं पण आईनं काही सांगितलं नाही. रूपात ताकद किती पंढरपुरातल्या मालकाच्या. मुलानं हाच प्रश्न आपल्या बाबांना केला. बाबा मी गेल्या 2-3 दिवसापासून आईला विचारतो, तू अंधारात एकटी वाण द्यायला का गेली? किती मोठ्या बायका 4-4, 5-5, 10 जणींचा जमाव होऊन त्या जातात, समूहानं जातात, भारीच्या साड्या नेसतात, अलंकार वगैरे नसू द्या आपल्याकडे, भारीच्या साड्या नसू द्या आपल्याकडे, दागदागिने नसू द्या बाबा, पण आईनं एखाद्या तरी बाई सोबत जायचं एकटी का गेली असेल? कारण महाराज तो असा बाप होता, त्या बापाकडे उत्तर होतं, पण उत्तर सांगताना वाणीत ताकद नव्हती याच्याकरता सांगितलं नाही. वाणीत ताकद याच्याकरता नव्हती की परिस्थिती इतकी नाजूक होती की ही नाजूक परिस्थिती तोंडातून काढण्यासाठी हृदय डबडबलं असतं, म्हणून तो बाप बोललाच नाही. त्यानं सांगितलं, बाळा तुझा काय प्रश्न आहे तुझ्या आईला विचार. संक्रांत बायका वाण देतात ना, मग बाबाला विचारू नको, आईला विचार. एके दिवशी त्या मुलाचा हट्टून त्यानं विचारलं, आई मला सांग ग, सांग ना. त्या आईनं सांगितलं, बाळा वाण द्यायला तुझ्या काकी सोबत गेले असते, शेजारणी पाजारणी सोबत गेले असते, त्याबद्दल काही विषय नाही, दुमत नाही. पण प्रश्न असा आहे की बाळा संक्रांतीच्या दिवशी चांगलं पातळ नव्हतं घालायला, साडी नव्हती नेसायला. आणि दोन्ही मांड्यावर साडी फाटलेली होती. 10-15 दिवसापासून गाठ मारते, गाठ मारल्याबरोबर पुन्हा त्या जागेवर फाटते. आणि शक्यतो माझ्या पायावर साडी फाटलेली आहे आणि फाटकी साडी नेसून मंदिरात जाणं काही पाप नाही, काय असं काही वावगं नाही. पण माझ्या मांडीवरची साडी फाटलेली जर काही बायकांनी बघितली तर संक्रांतीच्या दिवशी त्या बायका म्हणत्याल हिच्या नवऱ्याला साडी घ्यायची सुद्धा लायकी नाही. अपमान माझा नाही बाळा, तिथं अपमान माझ्या बाबाचा नाही, माझ्या आईचा नाही, माझ्या सासऱ्याचा नाही, माझ्या सासूचा नाही. बाळा अपमान तुझा नाही, माझा नाही, अपमान तुझ्या बाबाचा आहे. तुका म्हणे नग्न भाज परी ते लाज स्वामीशी. बाळा पत्नीच्या अंगावरचं पातळ फाटलं
तर याचं नाव तिच्या नवऱ्याचं जात असतं आणि पवित्र संक्रांतीच्या सणाच्या दिवशी माझ्या मालकाचं नाव जावं असं मला वाटत नाही रे बाळा. म्हणून मी अंधारात एकटीच जाऊन वाण देऊन आले. कल्पना करा, त्या घरी साडी सुद्धा नेसायला चांगली नव्हती. काळ तो सांगतोय, आत्ताचा नाही. संक्रांतीच्या दिवशी जर बायकांसोबत वाण द्यायला गेली असती ती माऊली, तर किमान सुपारी इतका तरी तिळाचा लाडू आला असता. सुपारी एवढा तरी कोणी दिला असता. आणि तो लाडू जर घरी आणला असता तर पोरानं संक्रांतीच्या दिवशी गोड म्हणून तितका लाडू खाल्ला असता. गेल्या 5-6 संक्रांतीपासून एका तिळा इतकं सुद्धा गोड संक्रांतीच्या दिवशी खायला भेटलं नाही. इतकी परिस्थिती त्या घरची नाजूक. आणि एके दिवशी दोघं पती पत्नी बसले असताना त्या पत्नीने आपल्या मालकाला सांगितलं, मालक जा त्या मालकाच्या दर्शना करता, मागण्याकरता नाही, दर्शना करता जा. एक शपथ पुरावा आहे. व्हावे तुझे दर्शन मजला, नको गहू ज्वारी, प्रभू तुझ्या द्वारी आलो, हो नि भिकारी रे, हो नि भिकारी. शपथ पुरावा आहे, नंतर काड्या करू नका, अभंगातला नाही. नको देऊ पैसाड का सोनियाची खान, माझे मुखी तव नामाची पडो नये वान. व्हावे तुझे दर्शन मजला, नको गहू ज्वारी, प्रभू तुझे द्वारी आलो, होऊन भिकारी. देवा फक्त तुझ्या दर्शन करता आलोय. पोचले तिथं आणि प्रसन्नपणाने आई साहेबांनी ओवाळलं, औक्षण काढलं आणि विटेवरच्या मालकानं चंदनाची वाटी घेतली आणि त्या निष्ठावंत गरीब वारकऱ्याच्या कपाळाला चंदन लावलं. अक्षर बदलली असतील तो भाग सोडून द्या, पण या गरीब निष्ठावंत वारकऱ्याला, ज्याच्या बायकोला संक्रांतीच्या दिवशी साडी नवी नसू द्या हो, जुनी का असना, पण चांगली नव्हती, फाटकी होती, जिला अंधारात वाण द्यायला जावं लागलं. अशी परिस्थिती ज्या बाईची, त्या बाईच्या मालकाला पंढरपुरातला मालक गंध लावतो, द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. आणि गंध लावत असताना प्रसन्नपणाने त्याचा चेहरा पाहला. एरवी काही प्रसन्नपणा नव्हता असा विषय नाही, कायमस्वरूपी प्रसन्नपणा. पण आज आगळं वेगळं रूप जवळून पाहायला भेटलं. तितक्या पाहण्याची ताकद सांगू. साडी बायकोला नव्हती हे सोडून द्या, 5-7 वर्ष गोड तिळा इतकं खायला भेटलं नाही हा भाग सोडून द्या. तितक्या पाहल्यामुळं गावातल्या म्हशीला, गाईला आणि बैलाला बांधायला साखळ्या सोन्याच्या. झोपड्यात राहणाऱ्या लोकांना सोन्याचे घर. शुद्ध भाव देखोनिया, गाव स्वर्णाचा दिला गा, सोनियाचा दिला गा. महाराज इतक्या प्रसन्नपणाने जगाचा बाप पाहला. भाव शुद्ध होता. पाहता पाहणे दुरी सारोनिया. आपण तर 50-50 वर्षापासून पांडुरंगाला पाहतो, कितीतरी वर्षापासून बोरेश्वराला पाहतो. आपलं दुःख का जात नाही? कारण आपण डोळ्यावरचा आलेला पडदा बाजूला सारीत नाही. तो पडदा आहे कामाचा, तो पडदा आहे क्रोधाचा, तो पडदा आहे द्वेषाचा, तो पडदा आहे मत्सराचा. हे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार या षडविकाराचा पडदा आपल्या डोळ्यावर आला. हा पडदा जोपर्यंत बाजूला जात नाही तोपर्यंत त्याचं मुख बघितल्यावर सुख प्राप्त होत नाही. आणि पाहता पाहणे दुरी सारोनिया, हे आतलं जे पडळ आहे बाजूला केलं आणि त्या गोड वृत्तीनं देव पाहिल्याबरोबर महाराज इतकं सुख झालं, इतकं सुख झालं. जगात रावणाला गाव सोन्याचं मसनवाटा मातुड्याचा, कुबेलाला गाव सोन्याचं मसनवाटा मातोड्याचा, इंद्राला गाव सोन्याचं माणसं मरत नाहीत. आणि पृथ्वीवर जितके देश आहेत असा एकच व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव आहे सुदामदेव. गावही सोन्याचं आणि मसनवाटाही सोन्याचा. हे फक्त त्याच्या पाहण्यातली ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्या दुखाची निवृत्ती
कानोपात्रे सारखी काल तुम्हाला एक वारांगणा सांगितली महानंदा, पण ही कानोपात्रा वारांगणा नव्हती, वारांगणेची मुलगी होती, वेश्येची कन्या होती. महाराज एकदाच देवाला पाहिलं तर विश्वाच्या मालकाचा दर्शनाचा मान तिला प्राप्त झाला. विश्वाची मालकीन डाव्या हाताला वामांगी रखुमाई, दिशे दिव्य शोभा आणि कानोपात्रेचा अंत्यविधी उजव्या हाताला. जगातल्या प्रत्येक व्यक्तीनं दोन्हींच्या अगोदर दर्शन तिचं घ्यायचंय. पाहता श्रीमुख गोविंदाचे कायमचं दुःख गेलं. कोण राधा? मंत्र्याच्या गाडीला एक दिवा असतो, आता तो पण नाही. असे 222 दिवे एकाच्याच गाडीला. अशा मंत्र्याची बायको, तिचं नाव शेची, आणि शेचीला एक वारकरी भेटण्यासाठी गेला. तो 6व्या क्रमांकाचा संन्यासी वारकरी आहे, त्याचं नाव आहे नारद. आणि नारदांना भेटल्याबरोबर चर्चा झाली. बरं आहे का बाई? म्हणली माहीत की त्रिभुवनात सुखी नाही. नारद म्हणले बाई अवघड काम आहे, सुखी कसली आली तुला? तुला तर पाचोड भागात आता गोटे याचायला जायचंय. उन्हाळ्यातले दगड फगड रानातले उघडे पडलेले रोजानं. ती म्हणली 222 मंत्रीपद माझ्या नवऱ्याला नाही. म्हणले बाई हे पद गिद सांगू नको, पुण्य संपले की तर खाली जावं लागतंय. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. महाराज बँकेत एक फुगीर गाडी घेऊन गेलं, 2 कोटीची गाडी घेऊन गेलं. त्याला वाटलं 2 कोटीची गाडी नेल्या मॅनेजर मला बोलन. मॅनेजरच्या गोळ्या संपल्यात का गाडीवाल्याला बोलायला? मॅनेजर फक्त त्याला बोलत आहे ज्याचे खात्यावर पैसे आहेत त्याला. तू विमान जरी घेऊन गेला तर तुला मॅनेजर कसा बोलून? तुझ्या खात्यावरच पैसे नाहीत ना. तसं अमरपुरीत पुण्य असलं तर राहता येते, पुण्य संपलं की खाली बोंगत यायचं. घाम आला बाई. बाई म्हणल्या नारदा सुख पाहिजे काय करावं? जाय खाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे. ही इंद्राची पत्नी शची अनया नावाच्या गवळ्याची पत्नी गोपी म्हणून खाली आली. पाण्याच्या निमित्तानं देवाला पाहत होती. मिस पानियाचे गोविंदाची चट. चट म्हणजे आवड आणि मिस म्हणजे निमित्त. पाण्याचं निमित्त होतं पण गोविंद पाहाची आवड होती. भरला उलंडोनी रिता करी घट. भरलेला रांजून रिकामा करायचा आणि पुन्हा पाणी आणायला जायची, फक्त त्याला पाहायचं होतं. पाहिल्यानं इतकं पुण्य वाढलं. तो एके दिवशी आला. राधे तुझं इतकं पुण्य वाढे, तुला काय देऊ? काय दे तू? अरे 222 पद ज्याला आहेत अशा मंत्र्याची बायको, तू देऊन देऊन काय देणार आहेस? देता असेल तर एकच दी. ते बी पद कोण्या दिवशी जाईल सांगता येत नाही. तुला देत असेल तर एकच दी. मी गेल्याच्या नंतर माझं शरीर ज्या मातीत समर्पित होईल तिथलची माती कपाळाला गंध म्हणून लाव. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा. म्हणून आज जगाचा बाप जिथं राधेनं देह समर्पित केला त्या ठिकाणची माती कपाळाला गोपीचंदन म्हणून लावतो. इतक्या पुढीकडचं सुख आहे का? नाही. भेटलं कशामुळं? पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्या भगवंताचं मुख बघितलं की हे सुख प्राप्त होते. नृग नावाचा राजा गाई दान दिल्या. काय वाद झाला देव जाणे. पुराण सांगते तो वाद. श्रीमद भागवतात मृगचरित्र आहे. आणि राजाला शाप झाला आणि राजा सरड्याच्या योनीत गेला. या योनीतून मुक्त होण्यासाठी पाहता श्रीमुख गोविंदाचे भगवान गायीची वळती हाणण्यासाठी गेले. मनेरी नावाची गाय होती. त्या गायीची वळती हाणण्यासाठी ज्या वेळेला प्रभू गेले त्यावेळेला त्या खड्ड्यातनं त्या सरड्याने पाहिलं आणि त्याचा तेजपुंज दिव्य देह, त्याच्यातून दिव्य अशी ज्योत बाहेर पडली आणि त्याला मोक्ष प्रदान झाला. महाराज नरकाला मुक्ती मिळाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे. 7व्या अवतारात एका बाईनं नालायकपणा केला. 8व्या अवतारात 32 जागेवर वाकली. तू का म्हणे कुब्जा दासी रूपराशी भिन कळा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात 11 वर्ष 53 दिवस राहिले आणि परत जात असताना मथुरेत जात असताना पाहिलं. तिने गंध लावला. डोळे भरून पाहिल्याबरोबर कुरूपती स्वरूपवंत ठेली. महाराज 20 वर्षाच्या देवांगणीसारखी सुंदर झाली. औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदाचे. महाराज काय देवाला मारण्यासाठी आली. देवाला मारण्यासाठी आली.
महाराज देवाकडे ती पाहत होती, पण देवानं तिच्याकडे बघून डोळे झाकले. कारण देवाला माहित होतं इतकी पापीकडे मी पाहिलं तर जागेवर जळून राख होईल, त्याच्यामुळं पाहिलंच नाही. आणि दुसरं एक कारण, तिच्या स्तनात विष होतं आणि विष हे कडू असते, कडू वस्तू पेताना डोळे झाकीत असते, म्हणून तिच्याकडे पाहिलं नाही. पण महाराज तिनं मात्र याच्याकडे पाहिलं. तुला मारतेच, तुला वाचूच देत नाही, कसा जगतो तर पाहते. पैजेचा विडा घेऊन आलती आणि हलाल नावाचं विष भरून आली आणि तोंडाला देवाला लावलं, स्तन दिलं मुखात आणि पाहत होती कसा पेतून कसा मरतोय. महाराज पापात्मक दृष्टीनं जरी पाहिलं तरी पण देव पाहिलाय. पापात्मक दृष्टीनं जरी पाहिलंय तर देव पाहिलाय. आणि देव पाहिल्यामुळं ताकद काय झाली महाराज. महाराज इतकी लेकरं मारणारी बाई अधोगतीला जाणार होती, पण मरता मरता देव पाहिला. हरिओम बाबा.